एबीपी न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांना 1 वर्षासाठी 7 जिल्ह्यातून तडीपार केल्याने क्रांतिकारी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर चांगलेच आक्रमक झाले आहेत। तुपकरांनी पत्रकार परिषद घेऊन डॉक्टर टालेंची तडीपारी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवांच्या राजकीय दबावातून झाल्याचा आरोप केला होता। तुपकरांच्या शिष्टमंडळाने बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली। यावेळी तुपकर चांगलेच आक्रमक झाले होते। डॉक्टर टालेंची आंदोलने शेतकऱ्यांसाठी असतात, त्यांच्यावर 5 गुन्हे आहेत, पण शेतकऱ्यांच्या आंदोलनाशिवाय त्यांच्यावर गुन्हे दाखल नाहीत। तडीपारीमध्ये सदर प्रकरण बसत नसताना देखील लोकसभेचा बदला घेण्यासाठी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांनी ही कारवाई केली। एसडीओ ठाणेदार जिल्हाधिकारी एसबीचा चार्जही प्रतापरावांकडे द्या अशी मागणी तुपकरांनी केली। आता यापुढे प्रतापरावांच्या सगळ्या भानगडी बाहेर काढून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरासमोर प्रतापराव जाधव यांना मंत्रिमंडळातून तडीपार करण्यासाठी बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही तुपकरांनी दिला। क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांना 1 वर्षासाठी 7 जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेले आहे। मेहकरच्या एसडीओने कारवाई केलेली आहे। वास्तविक पाहता डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांच्यावर जे काही 5 गुन्हे दाखल आहेत त्यातले 4 गुन्हे हे आंदोलनाचे गुन्हे आहेत, सत्याग्रहाचे गुन्हे आहेत आणि एकच गुन्हा त्यांच्यावर खाजगी स्वरूपाचा आणि प्रतिबंधात्मक कारवाई असे 6 गुन्हे दाखल आहेत। आणि तडीपारीच्या व्याख्येमध्ये बसत नसतानाही केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या दबावाखाली मेहकर एसडीओ आणि पोलिसांनी ही कारवाई त्या ठिकाणी केलेली आहे। लोकसभेतला राग काढण्यासाठी लोकसभेत मी अपक्ष निवडणूक प्रतापरावांच्या विरोधात लढलो आणि टक्कर चांगली त्यांना दिली। मेहकर विधानसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर टालेंनी माझी जबाबदारी सांभाळली होती। मेहकर विधानसभा मतदारसंघात मला प्रतापरावांच्या बरोबरीत मतदान मिळालं। त्याचा राग काढण्यासाठी प्रतापरावांनी पोलिसांना तिथल्या हाताशी धरून एसडीओंना हाताशी धरून आमचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर टालेंवर तडीपारीची कारवाई केली। ही कारवाई अन्यायकारक आहे आणि ही कारवाई रद्द करा हे सांगण्यासाठी आज आम्ही बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो। हे त्यांच्या सगळं लक्षात आणून दिलं आणि सत्तेचा गैरवापर करून जर चळवळीतल्या कार्यकर्त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असेल, शेतकऱ्यांची चळवळ मोडून काढण्याचा प्रयत्न होत असेल तर आम्ही हे कदापि खपून घेणार नाही। जिल्हाधिकारी महोदयांनी लक्ष घालावं, आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिलं। जर का असंच चालू राहिलं तर सामान्य माणसाचा प्रशासनावरचा विश्वास उडेल। पोलिसांची वर्दी आणि जिल्हाधिकारी किंवा जिल्हा प्रशासनातले अधिकारी यांनी शपथ घेतलेली असते नोकरी करताना, सामान्य माणसाच्या सेवेसाठी असतात। राजकीय पुढाऱ्यांचे चमचे म्हणून जर कोणी अधिकारी काम करत असतील तर त्या अधिकाऱ्यांना वठणीवर आणल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। हा इशारा आज बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही देऊन आलेलो आहे। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com।